पक्ष वेगळ्या दिशेनं चाललाय म्हणून तुम्ही योग्य विचारधारेनं निर्णय घेतला असं तुम्ही म्हटलेलं आहे. पक्षाकडे ही खतखत कधी व्यक्त केली होती का? नाही, मुळात आपण जो पहिला मुद्दा मांडला त्या मुद्द्याच्या संदर्भात मला क्लॅरिफिकेशन द्यावं लागेल. माझी थोडं स्वतःची असणारी अस्वस्थता किंवा मी आता पक्षाचा राजीनामा देऊ शकतो किंवा राजीनामा दिल्यानंतर सुद्धा मला सत्ताधारी पक्षाकडून वेगवेगळी आमंत्रणं आली होती, वेगवेगळ्या प्रकारचे प्रपोजल आले होते. पण मी त्यांना विनम्रपणाने, मी त्यांचा अनादर बिलकुल करू इच्छित नाही, मी विनम्रपणाने त्या गोष्टीला नकार दिला. त्याच्यामागची भूमिका क्लिअर होती की मी शाहू फुले आंबेडकर विचारधारा घेऊन राजकीय सामाजिक जीवनामध्ये वावरत आलेलो आहे. माझा 27 वर्षाचा राजकीय आणि सामाजिक प्रवास झालेला आहे. म्हणजे एकूणच या सगळ्या करिअरमध्ये मी कधी सामाजिकदृष्ट्या या ठिकाणी चुकीचे विचार कधी मांडले नाहीत किंवा राजकीयदृष्ट्या कुठल्या प्रकारचा चुकीचा निर्णय घेतला नाही. पण या सगळ्या प्रवासामध्ये नेहरू गांधीजींची काँग्रेसची विचारधारा ही कायम मनात जोपासलेली. कधी मी सुदैवाने ज्या भागात जन्माला आलो, ज्या भागाचं प्रतिनिधित्व मला करायची संधी मिळाली ते ब्रिटिशांच्या काळापासून शाहू फुले आंबेडकरांचा किंवा सेक्युलर विचार, राज्यातल्या देशातल्या 26 राज्यातले नागरिक माझ्या भागामध्ये 200 वर्षापासून राहतात. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, पारसी सुद्धा माझ्या भागात, जैन किंवा बौद्ध सुद्धा माझ्या भागात खूप मोठ्या संख्येने राहतात. त्याच्यामुळे तो पगडा एक कायम राहिला. त्याच्यामुळे आपण नेमकं कुणाबरोबर जायचं हा प्रवास एकदम क्लिअर होता. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पक्ष म्हणून किंवा पक्षाच्या मागच्या माझा पक्ष किंवा पक्षाचे नेतृत्व किंवा पक्षाच्या एकूणच आताच्या काही भूमिकेवर याच्यावर मला कुठल्या प्रकारचं भाष्य करायचं नाही. त्या संदर्भातली मी माझी अंतर्मनाने दिलेली साथ ही कायम ठेवली आहे की आपण त्या पक्षाच्या विरोधात, पक्षाच्या नेत्यांच्या विरोधामध्ये कुठलं भाष्य केलं नाही, करत नाही आणि करणार सुद्धा नाही. कारण आपण ज्या मी पुण्याची, महाराष्ट्राची, भारताची संस्कृती जतन करणारा कार्यकर्ता आहे की ज्या ताटात आपण जेवलो त्या ताटात आपण नाही का या ठिकाणी वाईट काही करायचं नाही. पण एक नक्की आहे की नेमकं काय घडलं तर पूर्वीच एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, त्याच्यानंतर अर्थात मला जी पदं मिळाली त्या पक्ष नेतृत्वाबद्दल मला आदर कायम राहील. कारण मी त्या पक्षामध्ये नगरसेवक, महापौर झालो, अध्यक्ष झालो. त्याच्यामुळं मी खूप मोठा अशातला काही भाग नाही. पण ते करत असताना मी माझी विचारधारा कायम पार्टीच्या एकूणच चौकटीत मांडत आलो, ती जाहीररित्या पण मांडत आलो आणि पार्टीच्या नेतृत्वाशी खासगीत सुद्धा चर्चा केली. मी कायम सांगत आलो. म्हणजे 2 जुलैला जो एक अत्यंत वेगळा निर्णय झाला, दादा पलीकडे गेले एकनाथ शिंदेजींच्या सरकारमध्ये, त्यावेळेस मी साहेबांवर राहायचा निर्णय घेतला. तो राज्यातल्या भल्या भल्यांना चकित करणार होता. कारण की मी दादांच्या बरोबर 24 वर्ष एकरूप झालेलो होतो, त्यांच्याबरोबर कामकाज. दादांनी महापौर देखील तुम्हाला केलं. त्याच्यामुळं सगळ्यांना ते आश्चर्य होतं की मी दादांबरोबर का नाही. त्याच दादांशी फोनद्वारे माझी चर्चा झाली. त्यावेळेस मी दादांना सांगितलं, दादा तुमच्याबद्दल कुठल्या प्रकारचा रागलोभ नाही, पण मी त्यावेळेस माझं वय 45 होतं, आता 47 आहे. तर मग मी ज्या वयामध्ये आहे, मला पुढचा 25 वर्षाचा महाराष्ट्र आणि भारत दिसतो. याच्यामध्ये मी चुकीच्या विचारधारेवर येऊ शकत नाही. तुमच्यावर कुठला राग नाही किंवा कुठल्याबरोबरचा आक्षेप पण नाही. मी खूप छोटा कार्यकर्ता आहे आणि मी पार्टी नेतृत्वालाही त्या सांगितलं, ज्या पार्टीत मी राहिलो त्या पार्टीत पण मी सांगितलं होतं की उद्या जर असं काही नाही का एकत्रीकरण होऊन काय नका विषय होणार असेल तर मी काँग्रेसमध्ये जाणं पसंत करेन. मला तुम्हाला त्यांनाही फसवायचं नाही. त्यामुळे आणि मला माझ्या स्वतः अंतर्मनालाही फसवायचं नाही. नंतरच्या काळात गेल्या वर्षी सुद्धा एका प्रसंगामध्ये मी ते भाष्य केलं होतं. त्यामुळे पार्टीपासून मी उद्या असं काही घडलं तर मी काँग्रेसमध्ये जाईल अशा प्रकारचं पहिल्यांदाच मी काय वाक्य वापरलं नाही, ते मी सातत्याने वापरत आलो. त्याच्यामुळं माइंडसेट क्लिअर होता की आपलं राजकीय सामाजिक जीवन थांबवायचं नाही. कधी अशी वेळ आली तर काँग्रेसमध्ये जायचा हा निर्णय खूप पक्का होता. कारण की ती नेहरू गांधीजींची काँग्रेस आहे. त्या काँग्रेसला 140 वर्षाचा एकूणच इतिहास आहे आणि काँग्रेस एक अथांग सागर आहे असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. ठीक आहे, आता अलीकडं अडचणीचा काळ आहे, तो काळ निश्चित संपेल आणि सुकाळ पण छान येईल. आता पालवी फुटायचे दिवस आहेत. पण मी हे सांगण्यामागचं तात्पर्य असं आहे की एक पार्टीचा शहराचा अध्यक्ष नात्याने मी खूप चांगली तयारी केली होती. त्या संदर्भात पडद्यामागच्या ज्या हालचाली करायला लागतात, पडद्याच्या पुढच्या करायच्या, त्या सगळ्या केल्या. मी सन्मान्य आदरणीय पवारसाहेबांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी त्या संदर्भात मला फ्रीडम पण दिलं होतं. पण माझं सर्वोच्च नेतृत्व किंवा राज्याच्या नेतृत्वासंदर्भातली माझी काय अडचण नव्हती. शहर स्तरावर काही जी कुजबूज चालू झाली की ज्याच्यामध्ये आपण असा निर्णय घ्यावा का, तसा निर्णय घ्यावा का, त्या संदर्भात मी सांगितलं की आपण एक खूप चांगल्या पद्धतीने जोमाने तयारी केली. मी हडपसर विधानसभेतून निवडणूक लढवली आहे. तिथं नाही का त्या पक्षाच्या चिन्हावर मला 1,28,000 मतं मिळालेली आहेत. कार्यकर्त्यांची फार मोठी फौज नसताना सुद्धा कार्यकर्त्यांनी समोरच्या धमक्या खाऊन सुद्धा खूप चांगलं कामकाज केलेलं आहे. एवढा मोठा मतदारांनी ह्या कार्यकर्त्यांना काय नका एकूण संदेश द्यायचा की तुम्ही गेल्या वर्षी या चिन्हाच्या संदर्भासाठी आटापिटाची लढाई केली आणि आता त्या चिन्हाबरोबर आपल्याला एकत्रित जायचं आहे. तर मला काही ते जमणार नाही मी सांगितलं. आणि माझा स्वतःचा सिद्धांत असा होता की माझ्यामुळे जर एखादा निर्णय घ्यायच्यासाठी यांना जर अडचण येत असेल तर आपण बाहेर पडलेलं बरं. याच्यामध्ये पार्टी नेतृत्वावर माझा आक्षेप नाही, पार्टीच्या एकूणच कार्यपद्धतीवर कुठला आक्षेप नाही. माझं स्पष्ट म्हणणं आहे माझ्यामुळे कोणाची अडचण होणे आणि कुणामुळे माझी अडचण निर्माण होणे. आणि म्हणून त्यावेळेस या निर्णयाच्या संदर्भामध्ये मी भाष्य केलं.
मी हे आवर्जून सांगेल की मी ज्यावेळेस बाहेर पडण्याचा निर्णय सांगितला किंवा निर्णय घेण्याच्या संदर्भातली भूमिका मी जाहीर करा त्याच्या अगोदर मी क्लिअरली सांगितलं होतं मी बाहेर पडतोय, कुठल्या प्रकारे पक्षाची मी फोडाफोड तोडफोड करणार नाही किंवा कोणाला बाहेर मोठा बंच घेऊन जाणार नाही. त्याचबरोबर पार्टीच्या कुठल्याही मागच्या आजच्या किंवा पुढच्या कुठल्याही भूमिकेवर मी कुठल्या प्रकारचं चुकीचं भाष्य माझ्या अखेरच्या क्षणापर्यंत करणार नाही. मी माझ्या बाजूने ते नक्की पाळेन. पण हे होत असताना माझ्यासारखा संविधानावर प्रेम करणारा, शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारेवर प्रेम करणारा कार्यकर्ता हे नेहमीच जतन करतो की नुसतं मी पायापुरतं बघत नाही की एक स्थानिक निवडणूक होती त्याच्यामध्ये आपण नगरसेवक म्हणून कशी निवडून येऊ शकतो किंवा आपले नाही का सहकारी कशी निवडून येतो एवढा पुरता मी विचार करत नाही. मी श्रीलंका पाहतो, मी नेपाळ पाहतो, मी म्यानमार पाहतो, मी बांगलादेश पाहतो, तिथला झॅन्झी मी पाहतो की या ठिकाणी विरोधी पक्ष आणि सत्ताधारी हे दोघं हातात हात घालून ज्यावेळेस काही गोष्टी करतात त्यावेळेस तरुण पेटून उठतो. आणि माझं स्पष्ट म्हणणं होतं की भारतात आज झॅन्झीची परिस्थिती नाही आणि ती होई नाही अशी माझी प्रार्थना नाही. पण ते होत असताना आज संतप्त भावना आहेत सरकारच्या विरोधामध्ये आणि विरोधी पक्ष म्हणून आपण जे विरोधी पक्ष त्यांची मोठ बांधून समोर गेलं पाहिजे हे माझं वैयक्तिक मत होतं. त्यासाठी मी माझं वैयक्तिक लाईफ, माझं स्वतःची फॅमिलीचं नाही का जे काय जी काय प्रतिष्ठा नाही सांगता येणार पण जे काय आमचं आयुष्य पणाला लावलं आणि मग तिथे कुठेतरी माझ्या आयुष्याचा एक निर्णय ठरला की आपण खूप सारे गमावले आणि ज्या गोष्टीसाठी गमावले ती गोष्ट सुद्धा होत नाही. मग आपण थांबलं पाहिजे, आपण बाहेर पडलं पाहिजे. हे असं सगळं एखाद्या चित्रपटासारखं वाटतं. अनेकदा आपण पाहिलंय अनेक चित्रपटांमध्ये असं चित्रित केलं जातं की अशा पद्धतीनं कार्यकर्ता त्याला कळत नाही की आता काय करावं आणि मग तो अशा पद्धतीनं निर्णय घेतो वगैरे. तर साधारण त्या सारखं वाटतंय. आणि तुम्ही तर जसं मी मगाशी म्हटलं की अजितदादांच्या इतक्या निकटवर्ती होतात, विश्वासू, अगदी जवळून राजकारण तुम्ही पाहिलं. त्यानंतर शरद पवार यांचे देखील विश्वासू म्हणून तुम्ही लोकांना परिचित झालात. त्यांचा विश्वास संपादन करणं आणि त्यानंतर काम करणं म्हणजे ती पण एक वेगळीच कसोटी असते. त्या कसोटीवर तुम्ही खरे उतरलात म्हणजे इतक्या जवळून तुम्ही राजकारण बदलताना देखील पाहिलं. असं असताना आता अशा पद्धतीने एक वेगळं वळण त्याला लाभत असताना तुम्ही मात्र आपलं वेगळं वळण स्वीकारलं. त्याच्यावरचं कारण क्लिअर होतं. आज मी 3 दाखले देईल. जगात 12,500 महत्वाची शहर आहेत, त्याच्यामध्ये ट्रॅफिक जागतिक अहवाल जो मागच्या 1.5 महिन्यापूर्वी प्रसिद्ध झाला त्याच्यामध्ये पुण्याचा ट्रॅफिक जाममध्ये 5वा नंबर लागला. त्याचं ते वाईट क्रेडिट आहे. म्हणजे ती बदनामी एक प्रकारे पुण्याची आणि ती अर्थात महायुती सरकारमुळे बीजेपीमुळे आहे. आज देशात आणि राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे असं असताना गृहमंत्रालय जे देशाचे गृहमंत्री अमित शहा सांभाळतात त्या अमितजी शहांच्या गृहमंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या तक्त्यामध्ये भ्रष्टाचारामध्ये पुणे शहराचा पहिला क्रमांक लागला आहे. सत्ता आहे भाजपची, महायुतीची. त्याच मंत्रालयाने अमितजी शहा यांच्या मंत्रालयाने जो तक्ता जाहीर केला त्याच्यामध्ये गुन्हेगारीमध्ये पुण्याचा नंबर अख्ख्या देशामध्ये पहिला लागला. तिथं राज्य आहे भाजपचा आणि महाविकास आघाडीचा, अर्थात अजितदादाची राष्ट्रवादी, एकनाथजी शिंदेची शिवसेना सुद्धा. मग आमचं म्हणतं की विरोधी पक्ष म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात लढलोय, त्यांच्या विरोधात संघर्ष केलाय, रस्त्यावर आंदोलन घेतली. आमच्यासारख्यांनी आमच्यावर कुठल्या प्रकारचा वैयक्तिक गुन्हा दाखल नाही. 16, 18 केसेस आम्ही अंगावर घेतल्यात. राज्यातली 237 विक्रमी आंदोलनं आम्ही सरकारच्या विरोधात केलीत. जर पुणेकरांना आम्हाला मतच मागायचं आहे तर आम्ही कुठल्या तोंडाने मागायचा हा विषय होता. त्याच्यामुळं कुणाच्या बरोबरचा वाद आक्षेप हा नव्हता. फक्त आपण एक भूमिका घेऊ जाऊ अशा प्रकारचा विषय असल्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटलं की आपण ब न करता अच करावं आणि मी ते माझ्या चौकटीत मांडण्याचा प्रयत्न केला. ते झालं नाही, त्याच्याबद्दल माझ्या मनात बिलकुल आक्षेप नाही. पण हे होत असताना आपण जसं म्हटलं तसं मी खूप चित्रपटामध्ये त्या स्टोरीज मागच्या काळात पाहिल्या त्या आणि ती स्टोरी माझ्या सुद्धा आयुष्यात येईल असं मला वाटलं नव्हतं की राजकीय पक्षाचे नेते किंवा काही सत्तेतली मंडळी थोडं तडजोडी करतात. सिंहासन पिक्चरपासून मी पाहिलेला आहे. त्या ठिकाणी पत्रकार दिगूला डोक्यावर परिणाम झालेला आम्ही त्या चित्रपटात पाहिले. निळू फुलेंनी ती भूमिका साकारली होती. आणि काही मधल्या काळात तरुण पिढीचे आम्ही चित्रपट पाहिले की ज्याच्यामध्ये राजकीय नका नेते ज्यावेळेस आपल्याला वाऱ्यावर सोडतात त्यावेळेस काय होतं अशा प्रकारचं चित्र पाहिलं होतं. मला कुणी वाऱ्यावर सोडलं नाही, पण माझ्या आयुष्यात मागच्या 7-8 महिन्याच्या काही घटनाक्रम माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये घडल्या आणि त्या फक्त मी राजकारणासाठी किंवा माझी पार्टी जिंकावी म्हणून ज्या गोष्टी मी गमावल्या किंवा मला त्या माझ्या आयुष्यावर एक प्रकारचा डाग आहे. त्यावेळेस ज्यावेळेस हे डिस्कशन चालू होतं मुंबईमध्ये की मी हे असं करायचं असतं तर मी पार्टी सोडतो आणि तिथून मात्र मला समोरून बाबा प्रशांत तुमची भूमिका चुकती आहे किंवा तुम्ही आता इमोशनल विचार करता, असा विचार करा असं जेव्हा सल्ला दिला जात होता तर आपल्या साक्षीने मला महाराष्ट्राला हे सांगायचं आहे जी एक प्रकारची चुकीची कबुली आहे. पण ती कबुली मला असं वाटतं की
अगदी भाजपच्या सतरंजा उचलणाऱ्या कार्यकर्त्याच्या पण आयुष्यात ते आले असेल, कारण की त्यांनी सतरंजा उचलून भाजपला मोठं केलंय आणि आज मात्र दुसऱ्या पक्षातले चुकीची लोक तिथे येऊन तिकीट घेऊन नगरसेवक आणि आमदार होत आहेत. आणि तोच प्रसंग माझ्या आयुष्यात माझ्या वाट्याला आला. तो असा होता की मी शेवटचा क्षण होता, मी दुसऱ्या दिवशी पार्टी सोडणार, त्याच्या आदल्या दिवशी मी सांगत होतो की असं असं आहे, असं करू नये आणि त्याच्या पलीकडे करायचं असेल तर मी इथून बाहेर पडतो. त्यावेळेस बेसिकली नाही का काही निर्णय होणार असेल किंवा त्या निर्णयाच्या संदर्भातला काही विषय अनुत्तरित असेल म्हणून मला सांगण्यात होतं की तुम्ही तुमची भूमिका बदला. आणि त्यावेळेस मला थोडं गलबूल झालं. त्याचं कारण काय होतं तर मागच्या 2024-25 मध्ये मला काही लॉसेस झाले. मी तसा माझं कुटुंब खूप व्यवस्थित आहे, सदन आहे, पण शेवटी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वैयक्तिक आणि व्यावसायिक अडचणी येतात, तशा माझ्याही जीवनामध्ये आल्या. तर असं असताना कुठल्या अडचणी आल्या? म्हणजे अडचणी अशा प्रकारच्या आल्या की माझी आर्थिक कुंडी खूप गेल्या वर्षी झाली होती. त्या परिस्थितीमध्ये पार्टीला मी खूप वेळ दिला. मी खरं वार्ता व्यवसायाला वेळ दिला असता तर ते सगळे दुरुस्त झाले असत्या. आता ते निश्चित पुढच्या 2-3 महिन्यामध्ये दुरुस्त होईल. पण सगळ्यात मोठा एक डाग घेऊन मी आता पुढचं आयुष्यभर जगेल आणि तो मी डाग आज तुमच्या समोर क्लिअर कट महाराष्ट्राला सांगून मोकळा होतोय की एकीकडे शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारा, त्याचबरोबर काँग्रेसी नेहरू गांधीजीचा विचार सोडायचा नाही, म्हणून जर ही पार्टी सोडायची असेल तर आपल्याला काँग्रेसमध्ये जायचं, हा निर्णय माझा पक्का होता. मग भले मला कुठून 100 कोटी रुपयाची ऑफर असली तरी मी काँग्रेसमध्येच आलो असतो, किंवा कोणी मला म्हटलं असतं की राज्यात मंत्रिपदाची शपथ घ्या भाजपच्या सरकारमध्ये, तरी मी काँग्रेसमध्ये आलो असतो. हा पहिला भाग. पण दुसरी किनार अशी होती, जो फ्लॅश भाग, कोणतरी नेते माझ्याशी बोलतायत की प्रशांत तू असं नाही असं कर, तुला अमुक अमुक नेत्याबरोबर बसवतो आणि तुझे सगळे नाही का गैरसमज दूर करतो. त्यावेळेस मी फ्लॅशबॅकमध्ये गेलो होतो. मी काय प्रशांत हे काय करून ठेवलं मी माझ्या आयुष्याचा सत्यानाश. माझं स्वतःचं काय होतं, मी जर माझ्या वॉर्डात अपक्ष जरी निवडणूक लढवली तरी माझी वानवडी साळुंखेवर प्रभागातील जनता त्यांनी माझं काम बघितलंय, माझा स्वभाव बघितलाय, शहर आणि राज्य देशासाठी केलेली आंदोलन पाहिली, ते प्रशांत जगतापचं पॅनल पण निवडून देतील, ते भले अपक्ष असेल. पण या सगळ्या प्रवासात आपली पार्टी जिंकावी, आपली पार्टी एक मोठा आकडा घेऊन, जिथं आपण नेतृत्व केलंय ती पार्टी मोठा आकडा घेऊन राज्यातली सगळ्या 28 महापालिकेतली इथं सगळ्यात जास्त आकडा जिंकून देणारी पार्टी व्हावी म्हणून तो अट्टहास केला. त्यासाठी मी काय गमवलं असेल तर तुम्हाला मला हे सांगायला लाज वाटते, पण ही वस्तुस्थिती आहे. मला असं वाटतं की मला ह्या माध्यमातून राज्यातल्या सर्व पक्षी कार्यकर्त्यांना एक संदेश द्यायचा आहे. सगळं करा, देश प्रथम आहे, मान्य आहे. आपण ज्या पक्षात आहात, तो सत्तेतला किंवा विरोधीतल्या पक्षातला आहे, त्या सगळ्या पक्षाची इमानीद्वारे सेवा करा. पण आपली पर्सनल लाईफचा स्टेक कधी पणाला लावू नका. तो स्टेक प्रशांत जगतापनी लावला. तो काय होता, मला जे शेवटच्या क्षणामध्ये जे गलबुल आनंद, मी माझे सहकारी मी तिथं बसले होते, मेहबूबभाई शेख, ज्यावेळेस मोठ्या नेत्यांच्यावर माझी चर्चा होती, मी त्याला माझ्या डोळ्यात पाणी आलं, त्यांना मी खुणावरून बाहेर सांगितलं की मला प्लीज त्यांना तुम्ही सांगा मला बाहेर पडायचं, मला राजीनामा द्यायचा. कारण की त्यांचे बोलणं ऐकू येत म्हणजे ऐकत असताना मी फ्लॅशबॅकमध्ये गेलो. त्याचं कारण काय होतं तर एक प्रशांत जगतापवर आयुष्यात डाग लागलाय. तो म्हणजे काय की मध्य काळात माझ्या घराचं काम चालू होतं, माझे काही व्यवसायातल्या अडचणी निर्माण झाल्या आणि मला दुसरीकडे शिफ्ट व्हावं लागलं. आणि त्याच दरम्यान शिफ्ट झाल्या माझ्या मिसेसला कॅन्सर डिटेक्ट झाला. तिची ट्रीटमेंट जहांगीर हॉस्पिटलमध्ये चालू झाल्यानंतर ज्या घरात गेलो तिथं मला थोडं हायजेनिक वातावरण कमी पडलं आणि तशा परिस्थितीमध्ये माझं जे काम चालू आहे ते काम पैशाअभावी बंद पडलेलं होतं. अर्थात ते होऊन मी पुढच्या 1-2 महिन्यामध्ये त्या घरात पुन्हा अख्खी आमची जॉईंट फॅमिली परत जाऊ. पण त्या काळामध्ये मी जे सगळं पणाला लावले ह्या करिअर पोटी, त्याच्यामुळे मी अडचणीत आल्यानंतर माझ्या पत्नीला मागचे 2.5-3 महिने माझ्या मुलीसहित या ठिकाणी प्रशांत जगतापच्या बायकोला, जो पुण्याचा माजी महापौर आहे, त्याला त्याची बायको आज माहेरी राहते आणि प्रशांत जगताप बायकोला भेटतोय कुठं तर बायको किमोथेरपी घेण्यासाठी जहांगीर हॉस्पिटलमध्ये येते. प्रशांत जगताप वानवडीतून तिथे जातो, तिला भेटतो, तिच्यावर गप्पा मारतो. तिच्या डोळ्यात अश्रू असतात, माझ्या डोळ्यात अश्रू असतात. अगदी काल परवाच्या प्रचारामध्ये ती नवऱ्याचं मन राखण्याकरता आजारी असताना किंवा पेशंट असताना 4 व्हीलरमध्ये येते, मी तिची गळा भेटते, ते गाडीत करतो आणि अश्रू दोघांच्या डोळ्यातून निघतात. हा प्रसंग माझ्या डोळ्यात इतका भावनात्मक झाला की मी म्हटलं नाही, आता थांबलं पाहिजे. आपल्यामुळं कुणाला काही निर्णय घ्यायचे असेल त्यांना थांबवायचं नाही, पण आपण जे गमावले, ज्या गोष्टीसाठी गमावलंय ती गोष्ट आपण थांबवायची. किमान आपण आपल्या नजरेत आणि आपल्या बायकोच्या नजरेत पडणार नाही. बायको त्यावेळेस किंवा माझं कुटुंबाने पण मला माफ केलं नसतं की प्रशांत जर एवढा सगळा तमाशा करायचा होता, तू आमच्याकडं कुटुंबाकडं व्यवसायाकडे का दुर्लक्ष केलं, जर हा सगळा उद्योग करायचा होता तर तू वेगळा निर्णय का घेतला. आणि म्हणून मी स्वतः ठरवलं आपण थांबायचं. आणि मी परत एकदा सांगतो, या संदर्भात माझ्या पक्षाने, माझ्या जुन्या पक्षाने किंवा त्या नेतृत्वाने मला हे सगळं करायला लावलं नाही. मी जे केलं, पवारसाहेब हे माझे श्रद्धास्थान काल होते, आज आहे, उद्या राहतील, त्यांच्या प्रेमापोटी श्रद्धेपोटी केलं. प्रशांत जगताप इतक्या संकटातून जात होते, पक्ष मागे खंबीरपणे उभा नाही राहिला. असं आहे की पक्षामध्ये प्रशांत जगताप सारखे लाखो कार्यकर्ते असतात, अशा सगळ्याच पक्षात असतात. असं आहे की अडीअडचणी प्रत्येकाच्या एकमेकाला कळून येतात. त्यामुळे त्यांनी मला ते माझी वैयक्तिक अडचण त्यांनी समजून घ्यावी हा माझा कधीच इरादा नव्हता, आजही नाही. ठीक आहे, झालं गेलं.
पण या संदर्भामध्ये माझ्यासारख्याला असं वाटलं की आपण हे सगळं केलं कशासाठी केलं, वैयक्तिक स्वार्थापोटी केलं नाही. हे आपण केलं एक टीम जिंकावी म्हणून आपण केलं. ज्यावेळेस आपण सांगतो त्याप्रमाणे नाही का आपण जे मत मांडतोय त्याच्या विपरीत काहीतरी घडू शकतं, घडलं नव्हतं पण घडू शकतं, तसं आपण थांबलं पाहिजे किंवा ते घडण्यासाठी जर आपला अडथळा असेल तर आपण थांबलं पाहिजे. त्याच्यामुळं तिकडून जो काही निर्णय झालाय त्या निर्णयाबद्दल माझ्या मनात बिलकुल आक्षेप नाही, राग, चिंता किंवा भीती किंवा नाराजी बिलकुल नाही. त्यांच्या बाजूने त्यांचा निर्णय ओके, माझ्या बाजूने माझा निर्णय ओके. कारण की कधीतरी प्रशांत जगतापनी काय किती संपत्ती कमवली त्यापेक्षा प्रशांत जगतापकडे विचारायची संपत्ती किती होती हे महाराष्ट्र नक्की लक्षात ठेवलं.